नात्यामध्ये समायोजन करावंच लागतं. ऍडजस्टमेंट केल्याशिवाय ना कुठलंच नातं परिपूर्ण नसतं किंवा फुलू शकत नाही. हे आपण कायम ऐकलेलं आहे. पण खरंच गरज असते का ऍडजस्टमेंटची? आणि आदर हा पण नात्यामध्ये खूप गरजेचा आहे, हेही आपण खूप ऐकलेलं आहे. काय फरक आहे हो आदर आणि ऍडजस्टमेंट मध्ये? म्हणजे ऍडजस्ट करतो त्यास आदर नसतो का? आदर असल्यावर ऍडजस्टमेंट करायची गरज नसते का? अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या वेळेला आपण ऍडजस्टमेंट करतो असं म्हणतो ना, त्यामध्ये दोन लोक वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेली आहेत. ठीक आहे, त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, त्यामुळे प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत ही वेगळी आहे. मी ज्या पद्धतीने विचार करते समोरचा त्या पद्धतीने कदाचित करत नसेल. मग अशा वेळेला नात्यामध्ये आपण काही गोष्टी सोडून देतो, काही गोष्टींमध्ये बदल करतो आणि काही गोष्टींना ऍडजस्ट करतो. म्हणजे ओके, तुम्ही म्हणताय ते आज मी ऐकून घेणार आहे. पण हे करत असताना ज्यावेळेस मी ऍडजस्ट करते आहे ना, त्यावेळेला मी बाय चॉईस करते. मला असं वाटतं की ह्याला मी सोडून दिलं पाहिजे किंवा ह्याला ऍडजस्ट ह्याच्याशी जुळवून घेतलं पाहिजे म्हणून मी करतेय. असं ऍडजस्टमेंट नात्याला फुलवणार आहे, नातं अधिक सुदृढ करणार आहे आणि नात्यासाठी आवश्यक पण आहे. पण अजून एक ऍडजस्टमेंट आपण असं करतो की माझ्याकडे ऑप्शनच नाहीये आणि म्हणून मी ऍडजस्ट करते. माझ्याकडे पर्यायच नाहीये ना म्हणून मी असं करते. असं ज्या वेळेला अशा पद्धतीने अशा माइंडसेटनी जेव्हा आपण ऍडजस्टमेंट करतो ना, त्यावेळेला नकारात्मकता येते. आपल्या मनामध्ये नकारात्मकता तयार व्हायला लागते. आणि जितकं जास्त वेळेला आपण मन मारून ऍडजस्टमेंट करतोय ना, तितकी नकारात्मकता आपल्यामध्ये वाढणार आहे. त्यामुळे ऍडजस्टमेंट जर करावंच लागणार असेल तर ते बाय चॉईस करा की हो माझ्याकडे ऑप्शन्स आहेत, पण आय प्रेफर, मला असं वाटतं की हे गरजेचं आहे आणि इथे मी समायोजन किंवा माघार घेईल किंवा जुळवून मी इथे घेणार आहे. याने काय होईल, नात्यामध्ये कडवटपणा जो आहे तो कमी होणार आहे. आणि त्यासोबतच मग आदरही असणं गरजेचं आहे. नात्यात प्रेम गरजेचं आहे, त्याही पेक्षा आदर गरजेचा आहे. कोणतं पण नातं ना आदराच्या बेसवरती तयार होतं, मग त्याच्यामध्ये प्रेम मैत्री या सगळ्या गोष्टी येतात. पण एखादं नातं प्रेमाने सुरू झालं आणि त्याच्यात आदरच नसेल तर मात्र ते आपण ज्याला म्हणतो की ज्याची नीव किंवा ज्याचा बेस आहे ना खूप पक्का नाहीये. त्यामुळे नातं जर का पक्क हवं असेल तर त्यामध्ये आदर असणं खूप गरजेचं आहे. आदर असणं म्हणजे काय आहे? दोन लोक वेगवेगळा विचार करू शकतात हे मला मान्य असणं. मला एखादी गोष्ट पटत नसली तरी ती गोष्ट समोरच्याला आवडते हे मी मान्य करणं म्हणजे आदर आहे. दुसरी व्यक्ती माझ्यापेक्षा वेगळा विचार करू शकते हे मान्य करणं म्हणजे आदर आहे. समोरच्याला मला आवडत नसताना पण त्याला आवडतंय म्हणून ती व्यक्ती तसं वागतीये आणि ते माझ्यासाठी ओके आहे, हे म्हणजे आदर आहे. समोरची व्यक्ती चुकते आहे असं म्हणण्यापेक्षा समोरची व्यक्ती ही वेगळी आहे असा जो थॉट आहे ना, ते म्हणजे आदर आहे. मी जे करते तेच बरोबर आहे, मला जे वाटतं तेच बरोबर आहे असं जर असेल तर मग तिथे आदर राहणार नाही. मी बरोबर आहे पण समोरचा व्यक्ती पण बरोबर असू शकतो, तो वेगळा आहे माझ्यापेक्षा आणि प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने विचार करतो. नात्यामध्ये या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. आदराने आपला आत्मसन्मान वाढतो, सेल्फ एस्टीम वाढतं, तर समायोजनाने आपलं आयुष्य जे आहे ते अधिक सुकर आणि सुरळीत चालतं. मग आदर जर टिकवून ठेवायचा असेल, मेंटेन करायचं असेल तर काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिले आपण हे स्वीकारूया का समोरचा व्यक्ती हा वेगळा आहे, वेगळ्या पद्धतीने विचार तो करूच शकतो, हे मी स्वीकारायचं आहे. दुसरं, ऍडजस्टमेंट जे आहे ते दोन्ही बाजूनी झालं पाहिजे. नात्यामध्ये जी दोन लोक आहेत त्या दोघांनीही ऍडजस्टमेंट केलं पाहिजे. एकच जर ऍडजस्टमेंट करत असेल आणि दुसरा करत नसेल तर मात्र तिथे आदर राहणार नाहीये. आणि हे होतंय का नाही होते हे चेक करण्यासाठी आपल्याला बाउंड्रीज सेट करावे लागते की मी इतक्या लेवल पर्यंत ओके म्हणणार आहे, इतक्या लेवल पर्यंत मी समायोजन अलाउड करणार आहे स्वतःसाठी आणि ह्याच्या पुढे मात्र जमणार नाही. आणि ते समोरच्यानीही स्वीकारलं पाहिजे. त्यामुळे दोघांनीही बाउंड्रीज सेट करायला पाहिजे. आणि चौथी गोष्ट अजून एक जी महत्वाची आहे ती आहे ऍप्रिसिएट करा. ऍप्रिसिएशन, चांगलं म्हणा. आपल्या जोडीदारामध्ये जे काही चांगलं आहे ना त्याबद्दल शब्दात न व्यक्त व्हा, यानेही आदर वाढणार आहे. नात्यामध्ये आदर असणं, समायोजन करणं या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या आहेत.
आपण त्या करतो आहोत का, किती चांगल्या पद्धतीने करतो आहोत, ह्याचा एकदा मागोवा घ्या. आणि आदर करत असताना काही जर मिस आउट होत असेल तर ह्या 4 पैकी एक कुठली तरी गोष्ट करायला सुरुवात करा जी आपण करत नाही आहोत असं तुमच्या लक्षात येईल. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आतापर्यंत जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि एका व्यक्तीसोबत का होईना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.